पूर्वी टीटीडी तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रसाद तयार करण्यासाठी नंदिनी, जे एक प्रतिष्ठित कर्नाटक दूध ब्रँड आहे, याकडून ₹900 प्रति किलो या वाजवी दरानं चांगल्या प्रतीचं गाईचं तूप खरेदी करत असे. जगनमोहन रेड्डी आंध्रमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्यांचे मामा सुब्बा रेड्डी यांना टीटीडीचे अध्यक्ष बनवलं. जगनने आपल्या कुटुंबियासह टीटीडी मधील इतर उच्च पदांवरही घुसखोरी केली. हे सर्व लोक ख्रिश्चन आहेत. जगनचा दावा आहे की त्याचे काका सुब्बा रेड्डी हिंदू आहेत. सुब्बा रेड्डी यांनी नंदिनी सोबतचा करार रद्द केला आणि एका अंधुक तमिळनाडू कंपनीला तो दिला. त्यांनी ₹320 प्रति किलो या हास्यास्पदरित्या कमी दराने भेसळयुक्त गाईच्या तुपाचा पुरवठा केला. कल्पना करा, एवढ्या स्वस्त दरात तुम्हाला शुद्ध गाईचे तूप मिळेल का? हे अशक्य आहे. बाजारातील किरकोळ किंमत सुमारे ₹1200 ते ₹2500 प्रति किलो आहे. ब्रँडवर अवलंबून आहे. मग तमिळनाडूची कंपनी गेली 5 वर्ष ₹320 कशी काय विकत होते? तूप अत्यंत निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याची तक्रार मुख्य पुजाऱ्यांनी केली. सुब्बा रेड्डी यांनी त्यांची हकालपट्टी केली. इतर कर्मचाऱ्यांनीही तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण तरीही प्रसादाचा दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल अनेक अफवा आणि भक्त वारंवार तक्रार करत होते. माजी मुख्य पुजाऱ्याने आता असाही आरोप केलाय की जगनच्या काकांनी अनेक पारंपरिक प्रथांमध्ये छेडछाड केली होती, ज्यात परमेश्वराला खायला घालण्याची वेळ, प्रसादाचं प्रमाण, प्रसाद बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्व इत्यादी. जगनच्या कुटुंबातील सदस्यांनी मंदिर प्रशासनाला व्यावसायिक उपक्रमात रूपांतरित केलं आणि निकृष्ट दर्जाच्या प्रसादाचं उत्पादन आणि वितरण मोठ्या प्रमाणात वाढवलं, जेणेकरून त्यांना मोठा नफा मिळू शकेल. जुलै 2024 मध्ये चंद्राबाबू नायडू जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गुजरातमधील स्वतंत्र खासगी प्रयोगशाळेत तुपाची चाचणी करण्याचे आदेश दिले. प्रयोगशाळेतील निकाल स्पष्टपणे सांगतात की गोमांस, टॅलो, पिगलार्ड, फिश ऑइल इत्यादी भेसळयुक्त तूप यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळले. नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर 14 दिवसांनी प्रयोगशाळेचा अहवाल आला. त्यामुळे ज्या तुपाची चाचणी घेण्यात आली ते तूप जगनच्या राजवटीत खरेदी केलेल्या साठ्यातून आहे, हे तर्कसंगत आहे. नायडू यांनी तमिळनाडू कंपनीची ऑर्डर रद्द केली आणि नंदिनीकडून गाईचे तूप खरेदी पुन्हा सुरू केलं. त्यामुळे जुलै 2024 पासून प्रसादाची गुणवत्ता पूर्ववत करण्यात आली. जगन यांच्या पक्षाचे प्रवक्ते कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. मी काल दिवसभर वादविवाद पाहत होतो. नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर नमुने घेतले आणि तपासले गेले, त्यामुळे तेच त्याला जबाबदार असल्याचं ते सांगतायत. हे पूर्णपणे मूर्ख तर्क आहेत. आता टीटीडीचे माजी कर्मचारी उघड्यावर येत आहेत आणि जगनचे वडील मुख्यमंत्री असतानाही भेसळयुक्त तूप वापरलं जात असल्याचा आरोप करतायत. जगन आणि त्याचे मृत वडील ख्रिश्चन कट्टर आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांच्या वडिलांनी मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण करून चर्च बांधलं होतं. अशा प्रकारे भगवान व्यंकटेश्वराच्या क्रोधाला सामोरं जावं लागल्यानं जगनच्या वडिलांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला, जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर त्याच टेकड्यांमध्ये कोसळलं. हिंदू लवकरच ही बाब विसरतील आणि त्यांच्या सामान्य जीवनात परत जातील. एक समुदाय म्हणून आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलोय जिथे आमचं संपूर्ण लक्ष चांगलं कमावण्यावर आणि आरामदायी जीवन जगण्यावर आहे. आमच्या तात्काळ अस्तित्वाला धोका नसलेल्या समर्पक समस्यांबद्दल आम्ही काळजी घेणं थांबवलंय. आता या दुष्ट व्यक्तींना धडा शिकवणं भगवान व्यंकटेश्वराच्या हातात आहे. एएन ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश. श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. एएन कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77.